कलेक्शन आहे। आज आम्ही आमच्या छोटूसाठी कबर्ड किंवा ड्रेसर बघायला आलो आहे, पण ही पण बरीच शॉपिंग केली आहे। तर आपण नंतर घरी जाऊन अनफोल्ड करूया काय काय आज आपण शॉपिंग केली आहे ते बघूया रसिकाच्या स्वयंपाकासाठी। आणि ह्याचं सेकंड आउटिंग आहे। फर्स्ट आउटिंग ह्याचं वर्ली आयकियामध्ये झालेलं, तर तेव्हा तर काही घेता नाही आलं। आज तो झोपला आहे, तर आम्ही खाल्लं सुद्धा आणि खूप वस्तू पण घेतल्या। बघा बॉक्स घेतलेला आहे। मार्केटमध्ये आजकाल खूप टिफिन्स आलेले आहेत वेगवेगळे कंपार्टमेंटचे वगैरे, तर मी काही हे सिलेक्ट केलेले आहेत। हे मला 2 युनिक वाटले आणि सुफाईस वाटले आपल्या इंडियन लंचसाठी पॅक करायला। तर मी तुम्हाला ह्याचं अनबॉक्सिंग करून दाखवते कसे आहे ते। ग्लास कंटेनर विथ सिलिकॉन स्लीव्स म्हणून दिलेला आहे आणि हा कंपार्टमेंटवाला आहे। तर त्याच्याबरोबर स्पून्स आणि फोक पण दिलेला आहे। तर अशा पद्धतीत 2 कंपार्टमेंट आहे। ग्लासचंच त्यांनी कंपार्टमेंट कडून दिलेला आहे आणि इनफ स्पेस आहे चपाती ठेवायला आणि भाजी ठेवायला। ऑलरेडी त्यांनी आपल्याला कंपार्टमेंट दिलेला आहे, त्याच्यामध्ये स्पून दिलेला आहे। हा अर्थात प्लास्टिकचा आहे। तुम्ही पाहिजे तर तुमचे स्टीलचे फोर्क आणि स्पून ठेवू शकतात जे स्मॉल साइजचे आहेत। तर हा छान मस्तपैकी एक लंच बॉक्स झाला। आता आपण दुसरा बघूया। अखंड आहे, ह्याच्यामध्ये पण तुम्ही स्वतः सेल्फ कंपार्टमेंट करून यूज करू शकतात किंवा तुम्हाला काही स्टोर करायचं असेल सॅलड वगैरे किंवा काही, इनफ मोठा डबा आहे। ह्याला असं सिलिकॉन त्यांनी हे दिलेलं आहे, हे रिमूवेबल आहे आणि हा मोठा असा कंटेनर आहे आणि हे इम्पॅक्ट होऊ नये म्हणून हे सिलिकॉन त्यांनी हे दिलेलं आहे, कवरिंग दिलेलं आहे सेफ्टीसाठी। स्कूलमध्ये किंवा तुम्ही इवन ऑफिसमध्ये किंवा आपण ट्रॅव्हल करतो तर कुठे काही बॅग वगैरे आपटली तर हा सेफ राहू शकतो। आणि ह्याच्याबरोबर हे झाकण त्यांनी दिलेलं आहे। तर हे आपले आजचे 2 लंच बॉक्सेस आहेत। कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा। थर्ड प्रोडक्ट हे आयकियाचं आहे। हा डबल डेकर स्टेनलेस स्टीलचा डबा आहे। ह्याच्यामध्ये असे लीड्स दिलेले आहेत ज्याला रबर लावलेला आहे, त्यामुळे हे स्पिल प्रूफ होऊन जातं। फक्त वॉश करताना रबर फ्रिक्वेंटली निघतो, पण खूप चांगलं ह्याच्यामध्ये डेप्थ आहे। तुम्ही राईस आणि वरण पण ह्याच्यात ठेवू शकतात आणि एकदम कन्व्हिनियंटली घेऊन जाऊ शकतात। मी ह्याच्यात भाजी पोळी ठेवून दाखवलेली आहे आणि एक 2 महिने वापरून पाहिलं, खूप चांगलं ह्याचं एक्सपिरियन्स आलेला आहे आणि एकदम दिसायला तर छानच आहे।